नमस्कार मित्रांनो, चला आज आपण बघणार आहोत ऑनलाईन नंबर प्लेट ऑनलाईन कशी करायची ते. चला तर गुगल क्रोमवर आपल्याला महाराष्ट्र HSRP.com हे सर्च करायचे आहे आणि सर्च झाल्यानंतर आपल्याला त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. ऑनलाईन ऑर्डर इन ऑनलाईन असा एक डॅशबोर्ड आपल्याला करायचा आहे. असा एक पोर्टल ओपन होईल. तिथे आपल्याला ऑर्डर नाव, जर आपली मोटरसायकल 1/4/2019 पूर्वीची असेल तर आपल्याला ही नंबर प्लेट मागणे आवश्यक आहे. नाव या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि पुढचा डॅशबोर्ड आपल्याकडे ओपन झालेला आहे. तर आपल्याला इथे काही डिटेल्स भरायचे आहे. इथे आपल्याला बसवण्याचे स्थान हे निवडायचे आहे. 1 नंबरचे डीलर इन प्रिमाइस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि खाली आपल्याला पिन कोड, तसेच पुढचे ऑप्शन वाहन नोंदणी क्रमांक, जसं की आपल्या नंबर प्लेटवर जो नंबर असेल तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि पुढे यानंतर आपल्याला पुढील माहिती भरायची आहे. आणि आता आपल्याला वाहन चेसिस नंबर, जो की आपला चेसिसवर जो नंबर आहे त्याचे शेवटचे 5 अंक आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. आपल्याला वाहन इंजन नंबर, जसे की आपल्या RC बुकवर वाहन इंजन नंबर दिलेला असतो त्याच्यातले शेवटचे 5 अंक आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ते आपल्याला आपला जो की चालू मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आपल्याला असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. इथे आपल्याला आपला जो की जवळचं शहर निवडायचं, जसं की आपला जिल्हा इथे आपण टाकू शकतो. आणि आता आपल्याला जिथे नंबर प्लेट बसवायची आहे ते स्थान निवडायचे आहे. जे आपल्या जवळ पडेल असे आपल्याला स्थान आपण निवडू शकतो. याच्यानंतर आपल्याला जी आपल्याला तिथे जाऊन बसवण्याची तारीख घ्यायची आहे ती तारीख आपण इथे घेऊ शकतो आणि आपला जो टाईम अवेलेबल आहे तो टाईम आपण इथून घेऊ शकतो. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला एक पुढे असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. आपल्याला इथे आपला की कोणते वाहन आहे हे आपल्याला इथे टाकायचे आहे. की मी इथे मोटरसायकल असे निवडलेलं आहे आणि बाकीची माहिती आपल्याला इथे येऊन जाईल. हे टाकण्याची जरूरत नाही. आणि पुढे आपल्याला जे की गाडी मालकाचे नाव इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि महाराष्ट्र राज्य इथे टाकून घ्यायचे आहे आणि नेक्स्ट ऑप्शन पुढे जायचे आहे. इथे आपल्याला आपला ॲड्रेस, जो की आपल्या जो ॲड्रेस असेल तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जसं की ॲटो पोस्ट, जे तुमच्या गावाचं नाव असेल ते. आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला आपला तालुका टाकून घ्यायचा आहे. लँडमार्क म्हणून आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकले तरी चालेल. आणि जे तुमच्या जवळचे शहर असेल किंवा आपला जिल्हा असेल हे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. आणि इथे आपल्याला आपली ईमेल ID हे टाकून घ्यायचे आहे. आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचे आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय मोबाईल नंबर असे ऑप्शन दिसेल. इथे आपल्याला आपला जो मोबाईल नंबर दिला असेल त्याच्यावर OTP येईल. तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा सोडून आपल्याला व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला अशी एक माहिती दिसेल. इथे आपल्याला आपली माहिती चेक करून टिक करायचं आहे आणि आपल्याला लाल कलरचं व्हेरीफाय बटन दाबून पुढे जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे पेमेंट हे ऑप्शन येईल आणि आपल्याला इथे पेमेंट करून घ्यायचे आहे. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला असं एक डॅशबोर्ड ओपन होईल. इथे आपल्याला प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून आपण इथे आपली प्रिंट पाहू शकतो. आणि इथे आपण हा स्क्रीनशॉट काढून घेऊन आपली माहिती बरोबर आहे का नाही ते चेक करून घ्यायची आहे. ही माहिती कशी वाटली आपल्याला हे कमेंटद्वारे कळवायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याकरता
आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि अशी नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.